औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायामधील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मी ससाणे जयराम, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक सहर्ष स्वागत करीत आहे. आपलं सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करतो. कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील कार्य, शक्ती व ऊर्जा, वर्क, पॉवर अँड एनर्जी या पाठाचे अध्ययन आपण करणार आहोत. मागील पाठामध्ये आपण कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील गती या पाठाचे अध्ययन केलेले आहे. या पाठामध्ये आपण कार्य, शक्ती व ऊर्जा म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. प्रथम आपण सुरुवात करूया. कार्य म्हणजे काय? आपण कुठलंही काम आपल्याला सांगितलं तर आपण काहीतरी काम केलं असाही शब्द प्रयोग त्याला आपल्याला वापरता येईल. परंतु शास्त्रीय दृष्ट्या जर कार्य म्हणजे काय हे आपल्याला बघायचे असेल तर कार्य म्हणजेच एखादी प्रेरणा किंवा बल पदार्थावर कार्य करीत असेल तर त्या प्रेरणेत त्या पदार्थाला गतिमान करण्याची जी प्रवृत्ती असते तिला कार्य असं म्हटलं जातं. कार्य होत असताना पदार्थाचं विस्थापन होणं गरजेचं आहे. विस्थापन होत असेल तरच कार्य झाले असे आपण म्हणतो. जर पदार्थाचे विस्थापन होत नसेल तर पदार्थ विराम अवस्थेत आहे, याचाच अर्थ ते कार्य शून्य आहे. पदार्थावर कार्य करणारे बल व या बलाच्या दिशेने पदार्थाने कापलेले अंतर यांच्या गुणाकाराला कार्य म्हणतात. थोडक्यात कार्य बरोबर बल गुणिले कापलेले अंतर, वर्क किंवा वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघा, एक व्यक्ती एक स्प्रिंग ओढतोय तर या ठिकाणी त्याच्याद्वारे काहीतरी अंतर ओढलं जाते, काहीतरी वेट ओढलं जाते. म्हणजेच या ठिकाणी त्या बल आणि बलाद्वारे काही अंतर कापलं जाते. म्हणजे पदार्थाचं काय होतंय, विस्थापन होतंय. म्हणजेच पदार्थाचे बल गुणिले कापलेले अंतर म्हणजेच कार्य होय. कार्याची एकके सीजीएस पद्धतीमध्ये कार्याचं एकक अर्ग हे आहे. जर पदार्थावर लावलेले बल 1 डाइन असेल आणि पदार्थाचं विस्थापन 1 सेंटीमीटर होत असेल तर अशा ठिकाणी झालेले कार्य 1 अर्ग किंवा 1 ग्रॅम सेंटीमीटर इतके असते. एमकेएस पद्धतीमध्ये कार्याची एकक जूल हे आहे. पदार्थावर लावलेले बल आणि पदार्थाचे झालेले विस्थापन याद्वारे जर बल 1 न्यूटन असेल आणि पदार्थाचे विस्थापन 1 मीटर होत असेल तर त्या ठिकाणी झालेले कार्य 1 जूल असे समजले जाते किंवा 1 किलोग्रॅम मीटर असे समजले जाते. काही किमती आपल्याला या ठिकाणी उदाहरणे सोडवताना कार्यावरील आवश्यक असतात. त्या ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी मी सांगत आहे. 1 ग्रॅम सेंटीमीटर बरोबर 981 अर्ग, 1 जूल बरोबर 107 अर्ग. कार्याचं इलेक्ट्रिक युनिट हे जूल आहे. थोडक्यात पदार्थावर लावलेले बल किंवा उत्पन्न होणारे जे व्होल्टेज दाब आहे हा 1 व्होल्ट असेल आणि त्या प्रवाहामधील विद्युत प्रवाह 1 अँपिअर असेल तर इलेक्ट्रिक युनिट मध्ये ते झालेले कार्य 1 जूल असे समजले जाते. जर बलाचे विस्थापन बलाच्या दिशेने न होता वेगळ्या दिशेने होत असेल तर कार्य शोधताना किंवा कार्यावरील उदाहरणे सोडवताना खालील सूत्राचा वापर केला जातो. बलाची दिशा व प्रत्यक्ष विस्थापन यांच्यातील कोन बरोबर झालेले कार्य बरोबर F गुणिले S cos थिटा. F म्हणजे बल, S म्हणजे कापलेले अंतर, हे अंतर असेल कोनामध्ये. 2 विस्थापन वर्तुळाकृती दिशेने होत असल्यास कार्य बरोबर N गुणिले N फेऱ्यात झालेले चलांतर F इंटू
आर इंटू 2 पाय. 2 पाय आर थोडक्यात वर्तुळाच्या परिघाचं हे सूत्र आहे. एक परिघ एवढं चक्राकार गतीने पदार्थाचं विस्थापन होत असेल आणि त्यावर लावलेले जे बल असेल तर कार्य शोधताना आपल्याला कार्य बरोबर F गुणिले 2 पाय RN या सूत्राच्या सहाय्याने कार्य शोधता येते. शक्ती आपण कार्य बघितले, कार्य बरोबर बल गुणिले पदार्थाचे विस्थापन किंवा पदार्थाने कापलेले अंतर. कार्य होत असताना वेळ खर्च होतो म्हणजेच कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात. रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड ॲज पॉवर. शक्तीचं जे आहे सूत्र झालेले कार्य भागिले लागलेला वेळ P बरोबर W/T बरोबर F गुणिले S/T. यामध्ये F म्हणजे फोर्स बल, S म्हणजे डिस्टन्स टाइम, T बरोबर टाइम, युनिट ऑफ पॉवर. CGS पद्धतीमध्ये अर्क पर सेकंद या एककात शक्ती मोजली जाते. MKS पद्धतीमध्ये जूल पर सेकंद या एककात मोजली जाते. शक्तीचं जे प्रॅक्टिकल युनिट आहे, व्यावहारिक एकक जे आहे ते किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे आहे. आपल्याला कार्यावरील आणि शक्तीवरील उदाहरणे सोडवताना बऱ्याच वेळा हॉर्स पॉवर अश्वशक्तीवरील मोटरची अश्वशक्ती काढा, इंजिनाची अश्वशक्ती काढा, हे उदाहरणे सोडवावी लागतात. त्यासाठी आपल्याला एक हॉर्स पॉवर म्हणजे काय याच्या व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. एक हॉर्स पॉवर म्हणजेच जर एखादं मशीन 75 मीटर केजी हे काम एका सेकंदात करीत असेल तर त्या ठिकाणी यंत्राने केलेले कार्य किंवा इंजिनाने केलेली निर्माण झालेली शक्ती ही 1 हॉर्स पॉवर इतकी असते. किंवा जर आपण मिनिटाचा वापर केला तर 4500 मीटर केजी इतकं कार्य एखादं इंजिन एका मिनिटामध्ये करत असेल तर त्या ठिकाणी निर्माण झालेली शक्ती 1 हॉर्स पॉवर इतकी असते. हॉर्स पॉवरवरील उदाहरणे सोडवताना खालील सूत्राचा वापर केल्यास उदाहरणं सोडविणे सोपं होईल. जर उदाहरणामध्ये वेळ आपल्याला सेकंदात दिला असेल तर सूत्र बल गुणिले अंतर भागिले वेळ गुणिले 75 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला हॉर्स पॉवरवरील उदाहरणे सोडवता येतील. जर वेळ मिनिटामध्ये दिलेला असेल तर F गुणिले S/T गुणिले 4500. जर वेळ मिनिटात दिला असेल तर हॉर्स पॉवरवरील उदाहरणे आपल्याला शोधता येतील. काही ज्या स्टँडर्ड किमती आहेत त्या स्टँडर्ड किमती खालील प्रमाणे आहेत. 1 हॉर्स पॉवर मेट्रिक बरोबर 75 मीटर केजी पर सेकंद, 4500 मीटर केजी पर मिनिट. 1 हॉर्स पॉवर बरोबर 746 वॅट, 735.5 वॅट. 1 हॉर्स पॉवर ब्रिटिश सिस्टीम मध्ये 550 फूट पाऊंड पर सेकंड, 33,000 फूट पाऊंड पर मिनिट. 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंड. 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट. 1 किलोवॅट बरोबर 1.34 हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर बरोबर वर्क इनपुट किंवा BHP म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर बरोबर वर्क आउटपुट असं संबोधलं जातं. ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? आपण बघतो की आपल्याला ऊर्जा असणं गरजेचं आहे शरीरामध्ये तरच आपण काम करू शकतो. परंतु शास्त्रीय दृष्ट्या ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हटलं जातं. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. ऊर्जेचे खालील प्रमाणे प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. प्रथम आपण बघूया स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. पोटेन्शियल एनर्जी. पदार्थाच्या एका विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्यातील अन्योन्य क्रियेमुळे त्यात जी ऊर्जा साठवली जाते त्याला स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जातं. स्थितीज ऊर्जा शोधण्यासाठी सूत्र आहे पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. या
मध्ये एम म्हणजे मास पदार्थाचं वस्तुमान, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, की जीची किंमत आपण 9.8 पर मीटर पर सेकंद स्क्वेअर इतकी घेत असतो. एच म्हणजे त्याची उंची. उदाहरणार्थ पाण्याची टाकीमध्ये असलेलं पाणी, आपण जर घड्याळाला चावी दिली तर काही कालावधीपर्यंत ते घड्याळ आपण दिलेल्या साठलेल्या त्यातील स्थितीज ऊर्जेमुळे घड्याळाचा काटा तसा सुरू राहतो. याला हे स्थितीज ऊर्जेचं उदाहरण होय. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय एक बॉल खालून वर येतोय. ह्याला इथं कायनेटिक एनर्जी, परंतु तो जर इथं असेल तर त्याच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती स्थितीज ऊर्जा आहे. दुसरा जो प्रकार आहे गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. गतिमान पदार्थात त्याच्या वेगानुरूप जी ऊर्जा साठवली जाते तिला गतिज ऊर्जा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जर कार सुरू आहे आणि कारचे ब्रेक आपण अचानक दाबले तर काही अंतरापर्यंत कार ही सुरू राहते, म्हणजेच त्यामध्ये असलेल्या गतिज ऊर्जेमुळे कार काही अंतरापर्यंत पुढे जाते. तसेच विजेच्या पंख्याचंही उदाहरण आपल्याला घेता येईल. विजेचा पंखा सुरू आहे, अचानक विद्युत ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी बंद झाली तरी त्या पंख्याच्या पात्यामध्ये जी गतिज ऊर्जा साठलेली असते त्या गतिज ऊर्जेमुळे जी फॅनची पाती आहेत ही काही वेळापर्यंत फिरतच राहतात. या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय बघा, एक विंड दिसते, जी पवनचक्की आहे. ही पवनचक्की त्याच्या जे फॅन आहेत त्या फॅन मध्ये असलेल्या गतिज ऊर्जेमुळे तो जो पंखा आहे तो पंखा सतत सुरू आहे. गतिज ऊर्जा शोधण्यासाठी कायनेटिक एनर्जी सूत्र आहे 1/2 mv वर्ग. यामध्ये m म्हणजे पदार्थाचं वस्तुमान, v म्हणजे त्याच्यातील वेग मीटर पर सेकंद मध्ये. ऊर्जेचं एकक सीजीएस पद्धतीमध्ये अर्ग या एककात ऊर्जा मोजली जाते, तर एमकेएस पद्धतीमध्ये जूल या एककात ऊर्जा मोजली जाते. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपणास ठाऊक आहे की विश्वातील ऊर्जेचा संचय कायम आहे. कुठल्याही नव्याने आपल्याला ऊर्जा निर्माण करता येत नाही. उदाहरणार्थ जर इलेक्ट्रिक एनर्जी असेल तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर करताना आपल्याकडे जर समजा जनरेटर असेल तर जनरेटर मध्ये मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे एका ऊर्जेचं आपण दुसऱ्या ऊर्जेमध्ये इथं रूपांतर केलेलं आहे. तसंच आपला मोबाईल फोन असेल, मोबाईल फोन मध्ये आपण मोबाईल चार्ज करतो, त्याच्यामध्ये असणारी जी लिथियम बॅटरी आहे त्या लिथियम बॅटरीमध्ये केमिकल आहे, लिथियम आहे, म्हणजे त्या ठिकाणी केमिकल एनर्जीचं रूपांतर लाईट एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. म्हणजेच ऊर्जा अक्षय्यतेचा नियम हा आहे, विश्वातील ऊर्जेचा संचय कायम असून कोणत्याही साधनाने ऊर्जा निर्माण करता येत नाही. एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करता येते. याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण एक उदाहरण बघतोय. एक यंत्र 2 मेट्रिक टन वजनाचा दगडी कोळसा 200 मीटर उंचीवर 1 तासात नेतो, तर त्या इंजिनाला त्या ठिकाणी किती हॉर्स पॉवरचे इंजिन लावावे लागेल? या उदाहरणाचा जर आपण अभ्यास केला तर जे बल आहे बघा 2 मेट्रिक टन दिसतंय, तर आपल्याला त्या 2 मेट्रिक टनाचं रूपांतर किलोग्राम मध्ये करावं लागेल. 1 मेट्रिक टन बरोबर 1000 केजी. 2 ने 1000 ला गुणलं तर आपल्याला जे बल आहे हे 2000 केजी मिळालेलं आहे. कापलेले अंतर म्हणजे जी उंची, दगडी कोळसा जो उंचीवर न्यायचा आहे तो 200 मीटर आणि जो वेळ आहे तो 1 तास दिलेला आहे. या ठिकाणी आपण हॉर्स पॉवरचं जे सूत्र आहे, बल गुणिले कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ गुणिले 4500, या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते. तर आपल्याला 2 मेट्रिक टन वजनाचा दगडी कोळसा 200 मीटर उंचीवर एका तासात न्यायचा असेल तर 88.88 हॉर्स पॉवर इतकं इंजिन लावावं लागेल. पुढचं उदाहरण आहे, 40 किलोग्रॅम वजनाचा एक पदार्थ 20 मीटर उंचीवर ठेवल्यास त्यातील स्थितीज ऊर्जा काढा. पदार्थाचं वस्तुमान दिलेलं आहे 40 केजी, उंची दिलेली आहे 20 मीटर,
गुरुत्वीय त्वरणाची किंमत घेतली आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्थितीज ऊर्जा बरोबर mgh 40 गुणिले 9.8 गुणिले 20, तर या ठिकाणी उत्तर मिळते आपल्याला 7840 जूल्स. पुढील उदाहरण आहे गतीज ऊर्जेचं. एक वाहन 10 मीटर पर सेकंद वेगाने जात असून त्याचे वस्तुमान 100 केजी आहे, तर त्यातील गतीज ऊर्जा काढा. वाहनाचा वेग दिलेला आहे 20 मीटर पर सेकंद, वस्तुमान दिलेलं आहे 100 केजी. तर गतीज ऊर्जा बरोबर 1/2 mv वर्ग. गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 100 गुणिले 10चा वर्ग 100. तर आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप दिला असता गतीज ऊर्जा 50 गुणिले 100, तर 5000 जूल इतकी या ठिकाणी आपल्याला गतीज ऊर्जा मिळते.